नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नरेश माळी श्रेयाग्रो ऑर्गॅनिकच्या वतीने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मी आज आलेलो आहे धामणगाव पाटीतील प्रगतशील शेतकरी माननीय बबनदादा भोर यांच्या प्लॉटमध्ये कांद्याचा प्लॉट आपण पाहत आहात. मागे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सर्व कांदा काढणीचे काम आमच्या माता भगिनी करत आहेत. माझ्या समोर आहेत बबनदादा. बबनदादांचं वैशिष्ट्य म्हणजे जैविक शेतीवर त्यांचं पूर्णपणे त्या ठिकाणी कल आहे. मागच्या वर्षी त्यांनी याच क्षेत्रामध्ये कांदा उत्पादन घेतलं होतं आणि ते विक्रमी उत्पादन होतं. एका एकर मध्ये 25 टन प्लस कांदा त्यांनी उत्पादित केला होता. याही वर्षी मागच्या वर्षीपेक्षाही अधिक उत्पादन होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे आणि ती आपल्या डोळ्यांना देखील दिसत आहे. बबन दादा, एकंदर परिस्थिती आपण पाहता, मागच्या वर्षी आपण विक्रमी उत्पादन घेतलं होतं. याही वर्षी तुमच्या या एकरामध्ये साधारणपणे किती टन उत्पादन तुम्हाला अपेक्षित आहे? यावर्षी 27 टन अपेक्षित आहे उत्पन्न. 27 टन उत्पादन दादांना अपेक्षित आहे. जैविक शेती सातत्याने ते करत आहेत. बघून दादा, या निमित्ताने मी तुम्हाला काही प्रश्न करू इच्छिणार आहे की इतकं सुंदर आपण कांदा पीक व्यवस्थापन करत असताना मला सर्व प्रेक्षकांना देखील जाणून घ्यायचं आहे की आपण हे कांदा पीक उत्पादन करताना नेमकं काय काय व्यवस्थापन तुम्ही करता? सुरुवातीला लागण रोप अतिशय सुंदर म्हणजे उत्कृष्ट रोप तयार करतो. त्यानंतर लागवडीची लागवडी नियोजन, नंतर फवारणी. पहिला एक लागवडीनंतर एक 10 दिवसांनी डिस्टिलची एक स्प्रे, त्याच्यामध्ये सिलिकॉन आणि आपलं 6027 असा स्प्रे करतो, जेणेकरून रोपाची मोड होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. आणि नंतर त्याच्यानंतर सेकंडली आपलं मॅन्युसल ते स्प्रे केला जातो. आणि त्याच्यानंतर कोणतेही प्रोडक्ट ज्यावेळेस वापरताना नॅनोरिचचा अतिशय सुंदर आणि सगळ्यात जास्त वापर मी करतो. हंटिन ऑर्गॅनिक कंपनीचं नॅनोरिच डिस्टिल सॉइल ट्रायकोसोडोबॅसिलस तुम्ही वापर केलेला आहे. दादा सांगतायत बेसल डोसच्या बाबत नेमकं काय व्यवस्थापन आणि कशा पद्धतीचं नियोजन तुम्ही करता? बेसल डोस आपला रेग्युलर असतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला घेताना आपलं प्रामुख्याने घेतलं जातं आणि यारामेला एकरी एकदा वापरली. आणि साधारणपणे त्यानंतर तणनाशकाचा वापर तुम्ही कधी करता असता? एक 15 दिवसानंतर तणनाशकाचा वापर करतो. कांदा पीक व्यवस्थापनामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा महत्वाचा भाग त्यामध्ये असतो. आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक नेमकी काय काय वापरलेली आहेत ते एकदा जरा जाणून घ्यायला आवडेल. बुरशीनाशक म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे वापरतो. त्याच्यानंतर आपल्या डिस्टन्स स्प्रे करतो. आणि त्यानंतर स्टिकर लिहिलेच असतं. स्टिकर एकदम म्हणजे नाही का आपल्या कसं याच्यासाठी जसं जेवणाला मीठ गरजेचं तसं या पिकासाठी कांदा पीक नॅनोरिच गरजेचंच आहे. डायरेक्ट कांद्याला नॅनो सल्फ, नॅनो रिच आणि डिस्टिल सॉइल हा स्प्रे घेतल्यानंतर तुमचा अनुभव काय आहे? अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. दुसरं म्हणजे स्प्रे घ्यायचीच गरज नाही दुसरं. बऱ्याच वेळा कांद्याला ट्रेस एलिमेंट हा भाग एक खूप महत्वाचा असतो. ट्रेस एलिमेंट म्हणून तुम्ही नेमकं काय काय उत्पादनं त्या ठिकाणी घेतलेली आहेत आणि तुम्हाला अनुभव काय आहे ट्रेस एलिमेंट? ट्रेस एलिमेंट छान रिपोर्ट आहे. त्यामध्ये ट्रेस एलिमेंट म्हणून होंडाचा वापर चांगल्या प्रकारे करतो आणि चांगल्या प्रकारे छान रिपोर्ट येत आहे त्याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये होंडामध्ये जर 627 आणि 906 30 दिवसाच्या आत जर वापरलं तर एक अतिशय सुंदर असा रिपोर्ट. कॉम्पो कंपनीचे 0946 आणि ओंडा त्याचा तुम्ही स्प्रे केल्यानंतर त्याला चांगला रिपोर्ट आला. एकदम सुंदर, अतिशय सुंदर रिपोर्ट. नेमकं काय जाणवलं तो स्प्रे झाल्यानंतर? एकदम सुंदर अशी काळोखी, पाठीचा कडकपणा आणि सुंदर म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढते. फोलियर स्प्रे घेताना पोषक आपण कुठली कुठली वापरलेली याच्यामध्ये? पोषक विशेष काहीच नाही. विशेष असं त्याचे कुठले उत्पादन तुम्ही नेमकं वापरले? कोंडा तुम्ही वापरलेला झालं. खालून आपल्याला देताना 40-37 दिले एकदा. वॉटर सोल्युबल खते खूप महत्वाची भूमिका पार पडतात. विशेषतः ज्या वेळेला पीक एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जातं त्यावेळेला खालून तुम्ही खत व्यवस्थापन कशा पद्धतीचं कुठली वॉटर सोल्युबल सोडली? वॉटर सोल्युबल आपल्या 40-37 एकदा दिलेले.
आता आणि दुसऱ्या वेळेस 6-27, 6-28 आणि 15-20-50 त्याच्याबरोबर ती सीड प्लस. शेतकरी मित्रांनो, सिडग्रो प्लस प्लस NPK कन्सोर्शिया त्यांनी सोडलेला आहे. त्याचप्रमाणे कॉम्पो एक्सपर्ट कंपनीचे धनश्री क्रॉप सोल्युशनची जी खतं आहेत त्या खतामध्ये 04037 आणि 0946 याचा देखील त्यांनी उत्तम प्रकारे मिलाप करून एक चांगल्या प्रकारचा कांदा त्या ठिकाणी पिकवलेला आहे. कांद्याच्या उत्पादनाबाबत जर आपण म्हटलं तर प्रत्यक्ष डोळ्यांनी आपण पाहिलं पाहिजे की नेमकं खरोखरच बबनदादा सांगतायत. आणि त्या शेतामध्ये मी आता आहे आणि मला आमचे काही सहकारी त्यांनी हा आत्ताच नेटकाच कांदा त्या ठिकाणी याच्यात काढून आणलेला आहे. जर आपण पाहू शकाल तर हे कांद्याचा जर साईज आपण पाहिली नाही, एक समान गोलई आहे. चकाकी जर आपण पाहिली निश्चितपणानं खूप वेगळी आहे. प्रत्येकाची मुळं जर पाहिली तर ती देखील खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे. एवढ्या प्रचंड उष्म्यामध्ये देखील आज आपण पाहू शकता की त्याची टरकले जी देखील आहे कांद्याची ती खूप कॉम्पॅक्ट पद्धतीची आहेत. अत्यंत सुंदर असा कांदा पिकवलेला आहे. अगदीच मागे वरून जर आपण पाहिलं त्या ढिगातलं जर आपण कांदा देखील पाहिला तरी कुठलाही कांदा घ्या याच्यामध्ये याची जी साईज जी आहे अत्यंत सुंदर अशी साईज झालेली आहे. तर हा खरोखरीच जो विक्रमी उत्पादन ते घेत आहेत त्याच्या मागचं जे यशाचं गमक आहे तर ते निश्चितपणाने एक उत्तम व्यवस्थापन बबनदादांचं त्यामागे राहिलेलं आहे. आणि अत्यंत मेहनत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सकपणा, अभ्यासू वृत्ती यामुळे बबनदादा श्री ॲग्रो ऑर्गॅनिकचे एक वेगळ्या आणि विश्वासू अभ्यासू ग्राहक म्हणून नावावर उपास आलेले आहेत. याच्या सोबत बबनदादा जैविक शेती सातत्यानं करत असल्या कारणानं मागे जसं मी म्हटलं होतं की एकरी 25 टनाहून अधिक विक्रमी उत्पादन घेणारे बबनदादा या वर्षी मात्र तो त्यांचाच स्वतःचा विक्रम तोडून पुढे साधारण 27-28 टनापर्यंत देखील त्यांचं यावर्षी कांद्याचं उत्पादन जाऊ शकेल. तर हे होते बबनदादा. धन्यवाद बबनदादा, तुम्ही आमच्याशी संपर्क साधलात. मी शेतकरी मित्रांना विनंती करेल की यासाठी अधिक माहिती तुम्हाला हवी असेल आणि याही अशाच प्रकारचे यशोगाथा पाहिजे असतील तर आमच्या श्री ॲग्रो ऑर्गॅनिकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.